1 वाटी मक्याचे दाणे घेतले, त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे. मके थोडे मिक्सरला जाडसर फिरवून घेऊया आणि पिठात मिक्स करूया. मोठा कांदा आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्या घालूया. अर्धी वाटी कोथिंबीर, 15-20 कढीपत्त्याची पानं घेतलीत बारीक चिरून ती पण घालूया. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा भाजलेल्या धण्या जिऱ्याची पावडर आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून त्याचा सैलसर असं पीठ मळून घेऊया. 10 मिनटं रेस्टला ठेवूया. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. बाजूला प्लास्टिकची एक पिशवी घेतले, त्याला तेल लावून भाकरी एवढा गोळा घेऊन त्याचा व्यवस्थित असा थालीपीठ थापून घ्यायचं आणि बोटाने असे त्याला होल करायचे. पॅन चांगलं तापलं आहे, त्याच्यावरती तेल घालूया आणि थापलेलं थालीपीठ घालून वरून असं तेल सोडून खमंग असं थालीपीठ दोन्ही साईडनी भाजून घेऊया. दही आणि बटरसोबत गरमागरम सर्व करूया.